कारण मातेतून रिटायर केलेला आहे त्याच्या विरोधात कशी झाली पाहिजे ही असणारा मागणी. दुसरं, परभणीतला असणारा बंद जे आहे ती शांततेने पार पडलेला आहे. जे काही वस्त्यांमध्ये कार्यकर्ते फिरत होते, वेळी शांततेने त्या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि तो संपलेला भाग आहे अशी असणारी, म्हणजे ते आंदोलन संपलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तर लगेच पोलिसांचं जे आहे कोम्बिंग ऑपरेशन सुरुवात त्या ठिकाणी असतात. जे व्हायरल झालेले आहेत त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतात. बाहेरची माणसं सुद्धा, म्हणजे जो पोलीस नाही तो सुद्धा लाठी करतोय अशी असणारी परिस्थिती. आणि दुसरं, काही पोलीसच गाड्या फोडतात आहेत, शांततेने बसलेले आहेत, वाचित बसलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. तिकडनं त्यांना पोलीस घेऊन गेले आहेत आणि 4 दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आतमध्ये होते त्यांनी आम्हाला सरळ त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही असं मागणी केली की त्याचा असणारा पोस्टमॉर्टम जे आहे हे परभणीमध्ये होणार नाही. ज्या ठिकाणी जर ही परिस्थिती काबूत आणायची असती तर आमच्या दृष्टिकोनातून त्यांनी असणारा ही परिस्थिती ताबडतोब आणली असती. कारण का ज्यांनी केलं त्याला पकडलेलं आहे. संविधानाची कॉपी जी असणारा उकळून काढलेली आहे, टाकलेली आहे, ती त्या ठिकाणी असणारे मिळालेली आहे. परंतु शासनाकडून जी पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या गेली जे काही माहिती तिकडे बसून मी असताना गोळा केलेली आहे त्याच्यावरनं असं दिसतंय काही वर्षा 2004 याला आपण असणारा गोधरा घटना आपल्या सगळ्यांना
माहीत असेल, मला आता एक एकंदरीत असं दिसतंय की जी काही पेरण्यात आलेलं आहे, धर्म आणि द्वेष या ज्या दोन गोष्टी पेरण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकतं. अशी असणारी परिस्थिती ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो, ते नियंत्रणाखाली नाही. SP ला आणि IG ला आम्ही ज्यावेळेस विचारलं तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का, दोघांनीही मौन पाळलं, उत्तर दिलं नाही. अशी असणारी परिस्थिती आहे. याचाच अर्थ आम्ही असणारा करतोय की कोमिंग ऑपरेशन गॅस दोघांना सोडून इसवीकडून आलेली का, ज्या पद्धतीने असणारं लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण असताना समजू शकतो, पण वस्त्यांमध्ये तुम्ही कोमिंग ऑपरेशन असं म्हणेल की आता असताना सावध राहिलं पाहिजे. भडकावणारे अनेक जण येतील. कुठल्या घटनेमध्ये घडेल, ते कोणाच्या विरोधात घडेल, ते बौद्धांच्या विरोधात घडेल, ते लिंगायतांच्या विरोधात घडेल, ते OBCच्या विरोधात घडेल, की मुसलमानांच्या विरोधात घडेल, हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो, ज्यांना लाठीचार्ज मध्ये मारलेले आणि घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला, अनेक जणांचे पाय तुटलेत, हात तुटलेत, हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे. अशा सगळ्याला शासनाने 25 लाखाचं असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे. तरच हा जो लोकसभेमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं BJPला हरवण्यासाठी घेतली. त्यांच्यापैकी एकानेही व्हिजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात असं मी त्या ठिकाणी काही जणांना फक्त हा मास
मतदानासाठी पाहिजे, पण त्याच्या दुःखासुखामध्ये उभा राहायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती चिघळत चाललेली आहे असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय आणि शासनाने लवकरात लवकर जागं व्हावं, म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं याने लवकरात लवकर जागं व्हावं आणि हा जो पुन्हा मुद्रा घडवण्याचा असणारा एलिमेंट आपल्याला असणारा दिसतंय त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आव्हान आम्ही असणारे या ठिकाणी करतो. तुम्ही आरोप केला होता की 2 मराठ्यांच्या भांडणामध्ये हे सगळं प्रशस्ती पत्र केलेलं आहे, त्यावरती काय तुम्ही त्याच्यामध्ये असणारं जे आहे ही परिस्थिती जी आहे ही परिस्थितीच्या अनुसरण तिथे बोललो आजही त्याच्यावरती मी ठाम आहे की 2 मराठा नेते यांच्यामधलं असणारं हे भांडण आहे अशी असणारी परिस्थिती आहे. चिघळवण्याच्या याच्यामधला असणारा जो भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि या संदर्भातला एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी त्या ठिकाणी नेमणार आहोत. आणि त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये हा जो मुद्दा मी मांडलेला आहे तो अजून अधोरेखित करत कोण त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचं त्या फॅक्ट फाइंडिंग मध्ये आम्ही नमूद करणार. पीआयवरती खूप आरोप होत आहेत सातत्याने. बोरवडचं काहीतरी नाव आहे, बोरबड नावाचे असणारे जी व्यक्ती आहे व्यापाऱ्यांना म्हणतो की दुकानं चालू ठेवा मी इथंच आहे असं पण व्हायरल झालं. म्हणून मी म्हणालो ना की 2 मराठ्यांच्या भांडणावर लोकांचा सामान्य लोकांचा बळी गेला अशी परिस्थिती. तर तुम्ही म्हटलं गोधरा घडवण्याचा हा प्रयत्न दिसतोय. कोण हा प्रयत्न करतो, कशासाठी करतो, काय केलं? मी असं म्हणालो की मला जे सायन्स दिसली तिथे त्या दंगलीच्या संदर्भातल्या किंवा तिथल्या असणाऱ्या वातावरणाच्या संदर्भात एक सेन्स तिथे असणारा जो आला मला तो आपल्यासमोर या ठिकाणी मांडला की पुन्हा गोधरा घडण्याची शक्यता मला त्या ठिकाणी दिसते. दुसरं कोणी काही एलिमेंट आहे हे गोधरा घडवण्याचं शासन दुसरं काही एलिमेंट आहे माझ्या अंदाज सरकारने शोधावं. निवडणुकीच्या आधीपासून अलीकडच्या 1-1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा एक वेगळा संघर्ष पाहायला मिळाला, तो आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर. मी मागच्या वेळी देखील असं बोलला होता की पुढच्या काळामध्ये एखादी मोठी दंगल असं घडलं परभणीमध्ये याच्याबद्दल त्यांची असणारी खंत आहे आणि ती
माझ्याकडे सुद्धा त्यांनी असं व्यक्त केली. परंतु अनेक दंगली आणि अनेक घटना या पाहत आलेलो आहे, बघत आलेलो आहे. त्याचा अभ्यासही करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे या मध्ये ज्याला अनगायडेड मिसाईल मी हा जो शब्द वापरला होता तो मला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसलेला आहे. आणि म्हणून हा जो अनगायडेड मिसाईल जे आहे त्यांचं मोडक्यात गुण आहे ही शासनच शोधू शकतं. त्या लाठीचार्जच्या याच्यामध्ये जे काही वक्तव्य होतं त्या वक्तव्यावरनं ज्याला द्वेष आपण असताना म्हणतो वा तुम्ही आमच्या जागा खाल्ल्या, तुम्ही आता सगळे पुढारलेले आहात, तुम्ही आता असताना आमचे सगळे हिसकावून घेताय, अशी जी भाषा आहे ही भाषा मनुवाद्यांची भाषा आहे. आणि त्याच्याच बरोबर ज्यावेळेस असणारा हिंदू सुधार कायदा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्यावरती असणारे काम करायला लागले. त्यावेळेस हिंसक आणि विरोधक असा जर प्रयत्न त्यावेळेस झाला असेल तर त्याच्यामध्ये हिंदू महासभा RSS होती केले आहेत एक युनियन टेरिटरीसाठी आणि एक नॉन युनियन टेरिटरीसाठी
ह्या जर 5-6 दिवसांमध्ये भूमिका घेतली नाही तर हे बिल मंजूर होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि हे बिल ह्याच्यातनं मंजूर झालं तर पॉलिटिकल पार्टीज संपल्या म्हणून आपण असताना समजा. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, तुतारीची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, यांची भूमिका नीट राहणार असं मी त्या ठिकाणी मानतो. हे जसं बिल आहे तसं दुसरं एक बिल आहे त्याच्यामध्ये की निवडून आलेला प्रतिनिधी हा राजा. हे बिल ज्यांचं काय साध्य आहे, हे बिल 5 वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे जसं आहे तशाच रीतीने आपल्याकडे असणारं राज्याचा स्वतःचं स्वायत्तेचा अधिकाराचं क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचं राज्याचं अधिकार आहे. आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेचे इलेक्शन कशा घ्याव्या, जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे राज्यांची जी स्वायत्ता आहे ती स्वायत्ता या ठिकाणी सरते हे आपण असताना लक्षात. मी देशाच्या पुढच्या राजकारणाच्या संदर्भातला असलेला महाराष्ट्र हे बिल मंजूर झालं तर पॉलिटिकल पार्टी संपल्या आणि या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीजने ही चिंता व्यक्त केलेली आहे. ही चिंता फक्त कोणी व्यक्त केलेली नाही तर NCP यांचं सिंबॉल तुतारी आहे, त्यांनीच या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही अशी परिस्थिती. उलट सुप्रिया सुळे यांचा वक्तव्य जर खरं मांडलं सभागृहात तर त्यांनी स्वागत केलं. फक्त JPC मध्ये जावं एवढंच म्हटलं. भूमिकेविषयी थोडं फ्युचर पॉलिटिक्स कसं, म्हणजे फ्युचर या देशाची रचना कशी नाही. हे बिल जर आलं तर मी जसं म्हणालो डिक्टेटरशिपकडे आहे. हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी ही शाबूत राहते अशी परिस्थिती. तुम्ही निवडणूक पत्र दिलं होतं राज्याच्या युएसच्या संदर्भात काही माहिती आली का, काही उत्तर दिलं तुमचं त्या संदर्भातलं लढत? आणि आता सगळं जे आहे ती जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहे महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशनचे प्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांनी त्याचा उत्तर आलेला नाही आणि या 30 तारखेपर्यंत पाहणार. त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हणालो इलेक्शन कमिशनची वेबसाईट अशी म्हणते की
$75 लाखाचं मतदान झालेलं आहे. आता त्याची ओळख काही जण सांगतात की 5 आणि 6 मध्ये झालेलं मतदान जे आहे तेही मूळ आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. आम्ही त्याचं डिस्प्यूट करत नाही. आम्ही एवढंच फक्त त्यांना असं विचारलेलं आहे की 6 नंतरचं जे मतदान झालेलं आहे पोलिंग स्टेशन सोडून त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनवरती नियम असा आहे की त्याला काउंटर द्यावं लागतं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं ते पण नाराज आहेत. ओबीसी उमेदवारांनी नमूद केला ओबीसी बाजू घेतली म्हणून बाहेर ठेवलं असं ते वाटतं. त्यांच्या जरा त्यांच्या भूमिकेवर ज्या पक्षाला फायदा झाला आहे प्रत्येक पक्षाने ठरवायचं की फायदा झाला म्हणून. ओबीसीच्या हितासाठी राज्यामध्ये सगळ्यात आधी जी पहिल होती ती तुम्ही घेतली होती ओबीसी परिषदेच्या माध्यमातून वगैरे. आणि आज त्याच ओबीसीचं हा शब्द वापरत छगन भुजबळ किंवा इथे ओबीसी कार्यकर्ते ओबीसीवरती अन्याय होतो असं बोलतात. खरोखर ओबीसीवरती त्या म्हणजे जरी त्या पक्षात आहे ओबीसीवरती अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं? परत तेच सुरू होईल. माझं म्हणणं असं की जयवंत पाटील यांनी असताना मराठा आरक्षणाबरोबरच त्यांनी असणारं हे जे 75 लाख मतदान झालेलं आहे त्याचं मतदानाला तुम्ही असणारा टोकन दिलं होतं का? ही मागणी सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर दिली. नागपुरात अधिवेशन सुरू आहे. मात्र काल या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर चर्चा सुरू झाली. तुम्हाला काय होतं तुमच्यासोबत काही राजकीय समीकरणावर काही शक्य आहे? काही एकेवेळी हेच म्हणाले होते ना तू राखील किंवा मी राहील. समान नागरिक कायदा लागू करण्याचा सुरुवात अमित शहानी कालच्या दृष्टीने केली. देशामध्ये सगळ्या धर्मियांसाठी सगळ्या प्रश्नांसाठी एकच कायदा असावा असं म्हणणं आहे. आणि त्याची सुरुवात भाजप शासित राज्यांमधून तुम्ही याकडे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सामान्य माणसाचा चॉईस हा त्यांनी विचारला पाहिजे. आणि तहसीलदार असेल म्हणजे तहसीलदार हे सेंटर माणूस ज्याला कॉमन सिव्हिल कोड पाहिजे तो कॉमन सिव्हिल कोड, ज्याला हिंदू कोड पाहिजे तो हिंदू कोड असं त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं कळेल की किती जणांना समान नागरिक कायदा पाहिजे याची असताना आपल्याकडे माहिती यायला सुद्धा. काँग्रेसने आंबेडकरांचा गुंडा पराभव केला. 2013 मध्ये लोकसभेमध्ये घेतली होता आणि त्याच्या संदर्भात काय काँग्रेसला नेहमी करायचं आहे प्रत्येक पार्टी आहे त्या पॉलिटिकल पार्टीचं त्यावेळेसचं धोरण होतं. फक्त काँग्रेस पार्टी नव्हती तर त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टीने सुद्धा विरोध केला होता. लेबर
नंतर लढ्यामध्ये एकत्र लढल्यानंतर सुद्धा सव्वीस पक्षाने स्वतः 60,000 लोक मध्य मुंबई मतदारसंघामध्ये रुजवली होती अशी असलेली परिस्थिती आहे. परंतु मी असं म्हणेन की जे काही शंका फेडरेशन होतं आणि त्यावेळेस जे काही पॉलिटिकल नेते होते मी त्या पॉलिटिकल नेत्यांना ब्लेम करतो. त्या पॉलिटिकल नेत्यांना ब्लेम याच्यासाठी करणार आहे की राखीव मतदारसंघामध्ये 2 मतदान आणि ते तुम्ही कोणालाही देऊ शकता. तेव्हा हे जे राजकीय नेते त्यावेळेसचे होते त्यांनी नुसतं हेच सांगितलं असं की कोणी मतं तुम्ही बाबासाहेबांना द्या. तर बाबासाहेबांना तिथे असताना 2,40,000 मतं मिळाली असती आणि 70,000ने बाबासाहेब त्या ठिकाणी जिंकले असते. जसं काँग्रेसने विरोध केला, कम्युनिस्टांनी विरोध केला, हे जसं बरोबर आहे तसं त्यावेळच्या बाबासाहेबांचे जे काही सहकारी होते त्या सगळ्या सहकार्याने ते आता नांदेडमध्ये तेच घडलं आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तेच घडलं. एक 1500 असणारी केस ही हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने त्यांनी निर्णय असा दिला की मतदान देण्याचा अधिकार आहे, एकाला एकच मतदान देण्याचं असं नाही आहे, तुम्हाला ज्याला द्यायचं त्याला असणारं मतदान आहे. आणि मग ज्यांनी एकाच राजकीय दृष्टिकोनातून न बघता लॉ अँड ऑर्डर या दृष्टिकोनातून बघून जे कोणी आरोपी आहेत त्या सगळ्यांना देशमुखांच्या प्रकरणामध्ये पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई. जे पद्धतीनं ते समिती दवे आणि असं नाव दिलं हे पटवलं. मान्य लोकांना मगाशी म्हणत होतं त्याच्यामध्ये बदललेली नाही ती असताना बरोबर आणि पावलोपावली की जशी बीजेपीकडून व्यक्त होते तसं काँग्रेसवाल्यांकडून सुद्धा व्यक्त होते अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे इथे असताना जे काही सोशलायझेशनची प्रक्रिया जी बाबासाहेबांनी सुरू
ओबीसी असेल, आदिवासी असेल, रिलीजियस मायनॉरिटी असेल, दलित समूह असेल, दुर्ग असेल, याला जे मुख्यमंत्री, दुसरा असताना चीफ सेक्रेटरी आणि तिसरा असताना गृहमंत्री किंवा सेक्रेटरी, ज्यांना कमिशन पुढे बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती असताना विचारून घ्या. तर या चर्चेमध्ये ते म्हटले एक्झामिन करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांच्याकडूनच ती माहिती मागवतो आणि रिपोर्टचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी राहील की खालच्या स्तरावर